हाय नमस्कार सगळ्यांना, कशा आहात? मस्त मजेत ना. तर बघू शकताय आता आंघोळ वगैरे केली. तब्येतच साथ दी नाही माझी. ऍक्सिडेंट पासून खूप खूप म्हणजे खूप त्रास होते आणि चेहरा पण खूप खराब दिसते. चला म्हणलं आता एक व्हिडिओ काढावा. हे बघा या आगाऊपणा कसं करायचं. कार्टून हे बघा इचर म्हणून रडायली. विचारते तीच कसलं विचारायचे. सगळ्या कसं जुटू पाड पण बाई वरी पाड तुला खाली पाडतेस. खाली पाडतेस. ह्याच्यामुळे मी विचारित नाही बघ तुझं. मग तिचं इतर लागतंय. हाय मित्रांनो, गुत्ता बी काढत नाही. दुसरं इचरायला की बोंबलायचं आणि इचर तर म्हणायचं. काय दुसराच कालवाय काढायचं मग गुत्ता हाताने. त्याच्यापेक्षा जास्त होता मी काढला तेवढा. काढायचं ना. थोडा तर राहीनच. मला काय माहिती आहे. इकडं लवकर स्टॉप. एवढा नकरा कुणाच्या अंगात बघितला नाही. अवघडायली तरी बस कर. तर मित्रांनो चला, आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की लक्ष्मी आल्यात जवळ. आता गावाकडे येऊन चांगलं वाटते. लेकरायपाशी मस्त वाटते. पुण्याला जाऊ पण वाटत नाही परत लेकरायपासून. आणि गेल्यावर अंगावर पाणी टाकू की. तिकडं बघा आई डोकं विचारायली. आता लक्ष्मीचा सण करायचा आहे, त्याच्यासाठी डाळ दळून आणायची मला जाऊन. त्याच्या आधी म्हणलं एक व्हिडिओ काढून घ्यावा. कसं व्हायला तुला? चल मम्मी जा. मला नको रे बा, गुडघा दुखायला. चला 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 कुठे जाऊ? डाळ दळून आण म्हणती आई. मी बी येऊ का? आ मी काहीतरी घेतो. काय घेतो? डाळ नाही तू की काय मोठं गट्टुड मी घेतो. छोटं गट्टुड. तर मित्रांनो, व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की किती जरी दुःख असलं तरी चेहऱ्यावर हसू आहे माझ्या. कारण किती दुःखी राहून काहीच उपयोग नाही. किती बी दुःख राहिलं तरी दिवस काय बदलणार नाहीत. आणि अक्षरशः जिम्मेदारी आहे ह्या 2 लेकरांची माझ्यावर. तर बसते आता थोडं. तर 2 लेकरांची जिम्मेदारी आहे, त्यामुळं मला कठोर बनावंच लागेल. गुडघ्याला लागले. हे बघा इथं लागलेलं दिसतंय का? हे काळा निळा झालाय पार गुडघा माझा. चलायची ना व्यवस्थित. डोक्याला लागलं होतं, डोक्याचं जरा कमी झालंय. पण पायाचं म्हणजे चलायची ना. आता आई म्हणली डाळ दळून आण, जाते डाळ दळून आणायला. तर 2 लेकराची जिम्मेदारी आहे माझ्यावर सोपवलेली देवानं, परमेश्वरानं. त्यांच्यासाठी खंबीरपणे जगायचे मला. आणि तुमच्या लोकांची साथ आणि तुमच्या लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे. बाकी काहीच नाही आहे. तुम्ही मला छान सपोर्ट करायला ते यूट्यूबला असंच सपोर्ट करा. तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला भेटतील रोज नवीन नवीन पद्धतीचे. तर कुणाकुणाला माझे व्हिडिओ आवडतात कमेंट करा, नक्की सांगा.
का ग बाई? सोन्यासारखे लेकर इथं कसं तरी जिंदगी काढायला लागलो आम्ही. आमचे काय साधे हाल नाही. दादा गप्र पुन्हा खेळ झोका. बोलू दे जरा मला. नाही. अनुष्काला हाक मार बरं इकडं. अनुष्का 7 वर्ष झालं नवऱ्यानं सोडून दिलं. तेव्हापासून मी बाहेरचं जग 2-3 वर्ष झालं बाहेर राहते. बाहेरचं जग बघितलंय मी. या जगात किती फ्रॉड लोक आहेत. कोण कशा पद्धतीनं फसवल, कोण कसं पैशाची लालच देऊन फसवण, कोण कसं करल, ते सगळा अनुभव आहे मला बाहेरचा. त्यामुळं मला सांगायची आणि लोकांवर अपेक्षा ठेवायची काहीच हे राहिलेली नाही आहे. कोणावर अपेक्षा ठेवून तर जगणं इतकं बेकार आहे ना. त्यामुळं अपेक्षा कोणावरच नाही ठेवलेली चांगली. कारण अपेक्षा ठेवून काहीही साध्य होणार नाही. लोक फक्त फायदा उचलतात. बाकी काही नाही. पैसे काय हो कुणी बी कमवतंय, पैशाचा काही इश्यू नाही आहे. पण लोकांवर अपेक्षा ठेवून लोकाला जवळ करणं हे लय महामूर्खपण आहे. मला तर असं वाटतंय बघा, एक माझं मत. आणि राहिला प्रश्न ह्यांच्या वडिलाचा, ह्या लेकरायच्या, तिथं एवढा महामादरचोद माणूस आहे की विचारूच नका. त्यानं 7-10 वर्ष झालं नाही, 10 वर्ष होतंय नांदवलं नाही त्यानं. आणि मला म्हणतो 30 नांदली नाही. झालं आज कितवं 2018, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 7 वर्ष होतंय म्हणायचं इकडंच आहे मी करेक्ट. लेकरं एवढाली झाले, अजून किती मोठे होतील. तर ह्यांच्या पायावर उभा करायची जिम्मेदारी माझी. दादा गप लागन मला. मी हाय की तू हायच होय. सोयाबीन काढाय आल्यात. आता मी जर पुण्याला गेले तर आईची लय बेजारी होणार आहे. आईला असल्यावर हातभार लावावं लागते थोडाफार. मला बेकार वाटायला. आणि मी आल्यापासून काहीच काम केलं नाही. तिनं कपडे धुवून टाकले. माझे कपडे तसेच आहेत. मी महागून आंघोळ केली आणि कपडे तसेच आहेत न्हाणीमध्ये. आता ते मला धुवा लागतील. गुडघ्यानं उठ बस करायला येणं झाली. गुडघा दुखायचा राहूस तर लय डोक्याला ताण आहे. आता पगार तर टाकली नाही बघा. उद्या होईल म्हणलेत पगार. दादा कपरा पगार झाली म्हणजे अनुष्काचा बर्थडे करता येईल परवा दिवशी. लेकरांचा नाद तर मिटवावा लागेल. कोण करणार आहे आपल्याशिवी. मी लय हानीन बरं का. जा बरं तिकडं. मला थोडा व्हिडिओ काढू दे. ऐकतच नाही भामट्या कोणीकडला. लेकरायली बी मी गेल्यास करमायचं नाही, मन लागायचं नाही. करमन कर दादा मी गेल्यावर. कोण आहे रे दादा पती? ते कोण आहे? तू ती चाललेला नवीनच दिसायला मला तर. नवीनच दिसतंय मला. पक्क्या पक्क्या आहे का? अंगठा काढ बघा. ही कसं अंगठा चोकायले. अंगठा काढ की. तिकडे बघा आमची ती उंच उंच मका किती छान दिसते. बघितलं का? तुमच्या इकडे आली का अशी मका? उगा आईनं सहज जनावरासाठी पेरली होती थोडी. लय मोठी मोठी झाली बघा. सरक बाजूला. काय मला बोलून देत नाही. फेर हो. शेळीचं पेलू सोयाबीन खायलंय. बघ त्या गोविंदा बापूची सोयाबीन खायलंय. काय झालं? मायची फेर तिकडं बघा ती शेळी बकर वासरू. चल माय ये माय. चल मोकळच आहे का? ये माय ये. चल लय बुजार होत. एवढं कसं धड झालंय आता? होय ग. पिलो लयच भेकुड होता अदुगर म्हणलं. लयच भेट होत. गरीब झालेले कडू आहे. तिकडे नेऊन बांधलं.
चलय खेळ आहे. बंडा कुत्र बी आलं. कुत्र लंगड का दिसायले लंगायले का कुत्र? कोणचं कुत्र चावलंय बंड्या? काही लंगत आ डाळ दळायला होय. काय म्हणली की डाळ दळायला जावं लागल. दादा हाण रे याला. हो कसं मरगळ गेले माग. ए दादा हाण याला मागून. बाबा पाडीत मला. मी आहे तसं. बघा दादा कसं घेऊन पळायला. बघा बांध त्याला बांध. चल डाळ दळायला जा म्हणती आई. जावं लागल. हे बघा हे महाग चालू आहे. हाय कर. गोमाशा किती झाले. काटा घुसन पिलू. अरे बांध की. पटोडिया मी जास्त बांधतेस का? तू त्याच्यात पाय पशी आहे खेळा. पाय आले तुला. करू का बंद? चल जाऊ घरा बसतो. इकडं म्याव म्याव वरडायले. म्याव म्याव म्याव. उठलं की उठल्यापासून आहे. काय बंद काय नाही. काय ग? तेव्हा काय कसं रागात बघायली माझ्याकडं. तेव्हा का ती पिवडी कसं बघायला लागली. काय खायलंय का पिऊ? हाय कर. हाय आता हात कर. हात कर असं हात. तेव्हा का हाय करते ती बारक बी बघा. दीदी ती कुठं गेली? लाईट मच 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 करायली नुसती. कुठे गेली दीदी? लाईट बी बराबर नाही. मोबाईल लावला असता चार्जिंग आणि गेले असते. लेकर राहिली चला म्हणाव सोबत. आव तर मित्रांनो आता लक्ष्मीची तयारी करायची. ती सणाचं जरा डाळ बीळ दळून आण म्हणती आई. देते जरा आईला मदत करून. कुठं पळपळ करीन ती तरी. घरातलं दारातलं कपडा लत्ता सगळं तिला बघावं लागतंय. मग त्यामुळं जाते आणि आता दळून आणते. पुन्हा अजून व्हिडिओ बनवते. आता काय जास्त बोलता येत नाही. आईला महाग लागली राग राग करायली. मग नंतर व्हिडिओ बनवते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. कमेंट करा. आपली शेतकरीण पुष्पा धायगुडे तिला नक्की सपोर्ट करा. आमचे व्हिडिओ तर एवढे बेकार बी नसते, चांगले असते तर. आणि कमेंट बी चांगल्या चांगल्याच करत जावा. हाय आमची जिंदगी बेकार देवानं दिली पण आम्ही त्याला चांगलंच म्हणून चलतोय पुढं. तर ठीक आहे. सपोर्ट राहू द्या तुमचा. तर चला भेटूया. बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये.